सगळ्यांना गुड इव्हनिंग. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आत्ताच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सकाळपासून दुसरं काहीच शूट केलं नाही. मला आज बनवायचे होते गुलाबजामुन आणि पनीरची भाजीसुद्धा बनवायची होती. तर म्हटलं चला संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात करेन, म्हणजे रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करता येईल. बाकी तर काय आपली रोजची जी कामे असतात तीच कामे होती, म्हणून मग काही शूट केलं नाही. आता डायरेक्ट 4 वाजता गुलाबजामुन बनवायला घेतले आहेत, म्हणून म्हटलं चला शूट करूया. तर तसं काही खास म्हणजे आज माझ्या लहान मुलाचा बड्डे आहे ना, त्यासाठीच आज मी काहीतरी गोडधोड बनवायचं म्हणून गुलाबजामुन बनवणार आहे आणि मग पनीरची भाजीसुद्धा बनवणार आहे. तसं माझ्या मुलाला ना बड्डे सेलिब्रेट करायला अजिबातच आवडत नाही. दोन्हीही मुलांना ते कधीच केक मागवणार नाही किंवा कोणताही मोठा बड्डे असा सेलिब्रेट करणार नाही. ते म्हणतात काय आपण आता कुठे लहान राहिलो आहोत की बड्डे तर दरवर्षीच येतो आणि काय त्याला सेलिब्रेट करायचं. ही आपली काही मराठी संस्कृती नाही, ही वेस्टर्न संस्कृती आहे. त्यामुळे ते अजिबातच बड्डे सेलिब्रेट करतच नाही. आमच्या घरामध्ये ना कुणीच ना तो बड्डे सेलिब्रेट करते नाही, ॲनिव्हर्सरीसुद्धा आम्ही सेलिब्रेट करत नाही. कुणालाच आवडत नाही. हां, जेव्हा कधी केक खायची इच्छा झाली तेव्हा मग भले ना कुणाचा बड्डे असो किंवा नसो, एखाद्या वेळेस केक घेऊन येतो आणि मग तो असाच खाऊन घेतो. पण बड्डे मात्र कुणीच सेलिब्रेट करत नाही. कुणालाच अशी हौस नाही आहे. पण म्हटलं चला आता मुलाचा बड्डे आहे, भलेही आपण केक वगैरे कापून सेलिब्रेट नसेल करायचं तरीसुद्धा काही ना काही गोडधोड तर मी बनवतच असते, बड्डे असो किंवा काही असो. म्हणून म्हटलं चला आज गुलाबजामुन बनवते, मुलाला आवडते ना त्यामुळे. आणि मग पनीरची भाजीसुद्धा बनवणार आहे. तर ही नवीन कढाई घेतली होती ना, कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. तर म्हटलं यामध्येच आपण गुलाबजामुन तळूया. पण नवीनच कढाई आहे आणि स्टीलच्या कढाईची वापरायची मला काही सवय नाही, त्यामुळे मग यामध्ये गुलाबजामुन तळले तर अगदी तडा जायला लागला. बाकी कधीच माझे गुलाबजामुन फुटत नाही. मी इतक्या वेळा गुलाबजामुन बनवते पण आजपर्यंत एकही गुलाबजामुनला माझ्या तळा पडला नव्हता. पण ह्या कढाईमध्ये बनवलं तर तसं झालं, त्यामुळे आजचे गुलाबजामुनसुद्धा माझे बिघडले. यामध्ये तर मग मी अर्धेच तळले आणि मग अर्धे बाकीचे जे मी रेग्युलर माझी जी काळी कढाई आहे ना त्यामध्येच तळून घेतले होते, कारण यामध्ये तर काही बरोबर होतच नव्हते. काय माहिती का बरं. हे बघा आहे ना, मग ही माझी जुनी कढाई आहे ना त्यामध्येच मी मग बाकीचे गुलाबजामुन तळून घेतले आणि मग भाजीसुद्धा तयारी करून घेतली, कारण की कांदा टमाटरची ग्रेव्हीसुद्धा बनवायची होती ना. मग मध्ये मध्ये ते सुद्धा काम करत होती मी. तर कांदा कापून घेतला आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा बनवायची होती. आता इकडे एकीकडे कढईसुद्धा ठेवलेली आहे, त्यामध्ये मला कांदा भाजायचा होता, टमाटर भाजायचं होतं, पनीरच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवायची होती ना त्यासाठी. मग जे आधी गुलाबजामुन तळले होते ना ते मी काढून घेतले आणि मग तीच कढाई घासून पुन्हा इकडे ठेवून दिली. त्यामध्ये तेल टाकून कांदा भाजायला ठेवलेला आहे. शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं असते. तर बघा ही माझी जी जुनी कढाई आहे ना ती ॲल्युमिनियमचीच आहे, थोडी काळी झालेली आहे, पण त्यामध्येच मला जमते, कारण की आधीपासूनच मी ती वापरत आलेली आहे आणि त्यामध्ये एकही गुलाबजामुन माझा आजपर्यंत कधीच फुटलेला नाही आहे. तसं तर रेडीमेडच गुलाबजामुनचं जे पॅकेट येते ना तेच मी आणत असते, त्याच्यानेच गुलाबजामुन आजही बनवले होते. तर बघा इतके छान यामध्ये तळले जातात आणि बघा एकही गुलाबजामुन माझा फुटत नाही आजपर्यंत. बघा स्टीलच्या कढईमध्ये तळल्याने अशा प्रकारे त्याला तडा जात होत्या, म्हणून मग मी थोडेसेच तळले आणि थोडेसे बाकीचे ह्या कढईमध्ये तळून घेतले. चला आता स्टीलची कढई आणलेली आहे तर हळूहळू त्याला वापरता वापरता त्याची सवय होईल. आणि कुणी म्हणते स्टीलच्या कढईमध्ये अजिबातच अन्न चढत नाही, पण यामध्ये तर चढतेच अन्न आणि स्टीलची कढई थोडीशी काळी तर होतेच. चला मस्त इकडे कांदा भाजून घेतला. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं आहे, लसूण घालायचं आहे आणि बघा ह्या मी थोड्याशा ज्या टरबूजच्या का खरबूजच्या बिया येतात ना, खरबूजच्याच बिया असतात कदाचित, त्यातसुद्धा थोड्याशा टाकलेल्या आहेत. त्याने भाजीची टेस्ट खूप छान येते. अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते ना पनीरची भाजी तशीच लागते, त्यामुळे मी त्या बियाही थोड्याशा टाकल्या. आणि बघा गुलाबजामुन पण तळलेले गेलेले आहेत आणि पाकही मी बनवून ठेवला होता. आता तळा गेलेले आहेत ना त्यामुळे मग मी चासणी थोडीशी थंडी होऊ दिली, त्यानंतरच त्यामध्ये गुलाबजामुन टाकले, कारण की गरम गरम जर यामध्ये टाकले तर सगळेच वितळून जातील. त्यामुळे मग थंडगार चासणीमध्ये टाकलेले आहेत, कारण की आधी मी बनवते ना गुलाबजामुन एकही तळा जात नाही, त्यामुळे मी
गरम गरम चाशणीमध्येच टाकते, मग मस्त टम्म फुलतात माझे गुलाबजामुन। आता झाकून ठेवले की लगेच चाशणी मुरेल त्या गुलाबजामुनमध्ये। आणि बघा इकडे तेल घेतलेलं आहे आणि पनीरचे असे मी लांब लांबच आज तुकडे केलेले आहेत, असेही खायला खूप छान लागतात। आणि मग पनीरला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। काय नाही, लवकरच फ्राय होऊन जाते, त्यामुळे स्टीलच्या कढईमध्ये थोडासा उशीर लागतो, बाकी ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये तर खूप लवकर हे पनीर तळले जातात। बघा अशा प्रकारे पनीरला तळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता पनीर काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणीसुद्धा देणार आहे। तेल नाही ओतणार जास्तीचं, कारण की आधीच तेल जास्तच टाकलं होतं मी म्हणून। आता तेल तर आपलं गरमच आहे। आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे आणि 2 तेजपत्तासुद्धा टाकायचे आहेत आणि काही खडे मसाले आपल्याला टाकायचे आहे। त्यामध्ये दालचिनीचा एखादी तुकडा, 2 लवंग आणि 2 आपल्याला काळी मिरी टाकायची आहे। आणि मग आपल्याला जी आपण ग्रेव्ही वाटून ठेवली होती ना, कांदा, टमाटर, ज्या बिया आणि लसूण टाकून जे भाजून घेतली होतं, त्याची ग्रेव्ही जी बनवली होती ना, ती ग्रेव्ही आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मग यामध्ये आपल्याला सगळे बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की लाल तिखट, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि हळद, असे सगळे बेसिक मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। क्वांटिटी जेवढी तुम्हाला लागेल, जसं म्हणजे तुमचा मसाला असेल ना त्याप्रमाणे क्वांटिटी घ्यायची आहे। सगळे बेसिक मसाले टाकले नंतर मग मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे, म्हणजे तेल चांगलं सुटेल। आपलं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आणि मग झाकण उघडून घ्यायचं आहे। मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हवं तर थोडंसं अजून याला भाजू द्यायचं आहे। जेवढा आपला मसाला चांगला भाजला जाईल ना, तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर बघा आता जेवढी घट्ट तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना, तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे। आता बघा आमच्या घरात तर जास्त घट्ट कुणाला आवडत नाही, थोडीशी ग्रेव्ही असली तरच चांगली लागते चपातीसोबत खायला, त्यामुळे मग मी जसं आवडेल ना तसं यामध्ये पाणी घालत असते। आणि बघा तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडंच पाणी घाला आणि मग चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे आहे। आणि मग जे पनीर आपण तळून ठेवलं होतं ना, ते सगळं पनीर यामध्ये घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी घातल्याने भाजीची टेस्ट एकदम छान येते। कसुरी मेथी नक्कीच घाला तुम्ही, याने छान टेस्ट येते, अजिबात स्किप करू नका। कसुरी मेथी घातल्यानंतर मग थोडा वेळ याला उकळी येऊ द्यायची आणि मग थोडीशी कोथिंबीर घालायची सगळ्यात शेवटी गॅस बंद करून। आणि मस्त आपली झणझणीत पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे। बघा ग्रेव्ही मी थोडीशी जास्तच केलेली आहे, तुम्हाला कमी करायची असेल तर कमीही करू शकता, पण आमच्या घरामध्ये अशीच आवडते। आणि मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे। एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून ही नक्कीच सांगा। आमच्या घरात तर अशीच भाजी आवडते सगळ्यांना आणि मस्त लतपत अशी चपातीसोबत खायलाही छान लागते ना। चला, मस्त भाजी इकडे बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर मग थोडंसं किचन आवरून घेतलं आणि जास्त काही बनवलं नव्हतं, गुलाबजामुन, पनीरची भाजी आणि चपाती। जास्तही मग संध्याकाळच्या वेळेस काही खाल्लं जात नाही ना, त्यामुळे। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।